घटना आहे मुख्याध्यापक बाळासाहेब पितांबर पाटील यांच्या आयुष्यातील. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की त्यांचा मुलगा मोठा व्हावा आणि त्याने त्यांच्या नावाला मान मिळवून द्यावा, आणि यासाठी ते संपूर्ण आयुष्यभर मेहनत करत त्यांचा सांभाळ करत असतात. बाळासाहेब पाटील यांचाही असाच विचार होता. काही दिवसांत सेवानिवृत्त होणारे बाळासाहेब आपल्या डॉक्टर मुलाच्या यशस्वी भवितव्यासाठी आणि त्याच्या लग्नाच्या स्वप्नात रमले होते. कुटुंब सुखी व्हावं म्हणून ते आटोकाट प्रयत्न करत होते. पण एका दिवशी वैद्यकीय शिक्षण घेणारा मुलगा सौरभ घरी परत आला आणि त्याच्या वागण्याने बाळासाहेब पाटील यांच्या आयुष्यात वादळ उठले. काही क्षणांत त्यांची स्वप्न चुरचुरली आणि मुलाच्या कृत्यामुळे निराश होऊन त्यांनी रेल्वे रुळावर जाऊन स्वतःचा अंत केला. त्यांचे असे टोकाचे पाऊल उचलणे सर्वांना हादरवून गेले आणि सौरभच्या चेहऱ्यावर मात्र याचा कुठलाही शोक दिसत नव्हता. संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. काय घडलं होतं याची सविस्तर माहिती आपण या स्टोरीतून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहील. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका हायस्कूलचे मुख्याध्यापक असणारे बाळासाहेब पाटील अतिशय प्रेमळ आणि नम्र स्वभावाचे होते. त्यांच्या स्वभावामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा मोठा स्नेह जडलेला होता. शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासोबत ते नेहमी प्रेमाने वागत, मदतीसाठी तत्पर राहत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी वह्या, पुस्तके मोफत दिली. माझा विद्यार्थी मोठा झाला तर मला समाधान मिळेल, अशी त्यांची भावना होती. शिस्तप्रिय बाळासाहेब घरी देखील तशीच शिस्त पाळत आणि आपल्या 2 मुलांना निखिल आणि सौरभ यांना चांगले शिक्षण द्यावे यासाठी झटत होते. विशेषतः सौरभच्या वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी खाजगी कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम उभी केली. सौरभचा पहिला वर्ष यशस्वी झाला, पण दुसऱ्या सत्रात कॉलेजमधील वागणूक त्याला खटकली आणि त्याने शिक्षण अर्धवट सोडले. बाळासाहेब पाटील यांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण सौरभ फक्त आपली खंत मांडत राहिला. शेवटी भांडण होऊ लागली आणि एक दिवस सौरभने रागाच्या भरात वडिलांच्या तोंडावर हात उचलला. संपूर्ण गावाने हे दृश्य पाहिले. बाळासाहेबांच्या मनात दुःख आणि अपमानाची भावना इतकी खोलवर रुजली की त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. 7 एप्रिल 2025 रोजी त्यांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह विखुरलेला अवस्थेत आढळून आला. सौरभच्या चेहऱ्यावर मात्र पश्चाताप नव्हता, उलट एक प्रकारचे समाधान दिसत होते. पोलिसांनी पंचनामा केला आणि निखिलच्या तक्रारीवरून सौरभवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी सारिका कोळी करत आहेत. माझ्या पाठी बाप आहे असं म्हणणाऱ्या पिढीने आज असा बाप गमावला आहे की जिथे प्रेमापलीकडे काही शिल्लकच उरलं नाही. त्यामुळे हा संपूर्ण गाव आणि महाराष्ट्र या दुःखद घटनेने हळहळ व्यक्त करत आहे. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.